असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी 3,258 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला. सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे. बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी येते आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत इथं मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये आता नमो शेतकरी योजनेसाठी इथं निधी मंजूर करण्यात आला. बघा, आपल्या राज्यातील 93 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आता पैसे टाकण्याला मंजुरी दिली. त्याचसोबत बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार, असं सरकारने आता मंजुरी देऊन टाकलेली आहे. भरपूरशा दिवसांपासून सरकारने इथं विलंब केला, परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता याचे 2,000 रुपये मिळणार, असं सरकारने आता जाहीर करून टाकलं. बघा, सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली ही माहिती असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या आता 22व्या हप्त्याला देखील मंजूर देण्यात आली. आता दोन्ही हप्त्याचे मिळून एकत्रित पैसे म्हणजे 4,000 रुपयाचा लाभ सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या आता कोणत्या तारखेला येणार, तर त्याची तारीख तुम्हाला नक्की बघून घ्यायची आहे. कारण की आता सरकारने तारीख देखील सांगितलेली आहे. बघा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी खुशखबर इथं आलेली आहे. बघा मित्रांनो, आता तुम्हाला पैसे कधी मिळणार, एकत्र आता तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे मिळणार याचीच आपण आता तारीख बघून घेऊया. कारण की बघा, शुभ मुहूर्तावर 3 वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याला सुरुवात होणार आहे. परंतु ती तारीख काय असणार आहे की कोणत्या तारखेला आपल्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. कारण की बघा, 4,000 रुपये एकत्र येण्याचा माहिती सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता यासाठी सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दुपारी 3 वाजतापासूनच या पैशाचं वितरण डीबीटी प्रणाली म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यांसाठी 12 जिल्ह्यांची इथं समावेश करण्यात आला. म्हणजे 12 जिल्ह्यांचा इथं निवड करण्यात आली. 12 जिल्हे आता पहिल्या टप्प्यातील पात्र झालेले आहे. मग ते 12 जिल्हे आणि तारीख काय असणार आहे, तर ते तारीख तुम्हाला समोर मी सांगतो आणि 12 जिल्हे देखील समोर सांगतो. कारण की बघा, इथं आता ज्या दिवशी तुम्हाला वाटप होणार त्या दिवशी एकत्र 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. हे नक्की माहिती कन्फर्म असणार आहे. कारण की तुमच्या बँकेच्या खात्याला जर का तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होण्याचा SMS तुमच्या स्मार्टफोनवरती येणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता दोन्ही मिळून बघा तुम्हाला 2-2 एकत्र तुमच्या खात्यावर आता 4,000 रुपये मिळणार आहे, असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यासाठी 12 जिल्ह्यांची आता सरकारने निवड केली पहिल्या टप्प्यातील. आता तोच तुम्हाला यादी सांगतो आणि तारीख देखील सांगतो. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो. कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहे. परंतु त्या 36 जिल्ह्यांमध्ये आता सरकारने 3 टप्पे केलेले आहे. 3 टप्प्यांमध्ये 12-12 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कितव्या टप्प्यातील पैसे मिळणार, पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या टप्प्यातील तुम्हाला पैसे मिळणार हे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट तुमच्यासाठी मी आणलेला आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहणार. आता बघा, पैसे सोडण्यासाठी मोठी अडचण इथं निर्माण होत आहे. आता बँकांमध्ये सुद्धा मोठा इथं सर्व्हर डाऊन असल्याचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला येत होता. परंतु त्यामुळे प्रशासनाने इथं ठरवलं की तुम्हाला या ठिकाणी जसं की आता बघू शकता तुमच्या खात्यामध्ये आता पैसे टाकण्याचं वितरण सरकारने सुरू केलेलं आहे. परंतु 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता बघा, शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार आहे. तर यामध्ये सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये पैशाचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. आता त्याच संदर्भातील बघा, झेंडा वंदनाच्या निमित्तापासून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कारण की 26 जानेवारीच्या दिवशी झालेली ही मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे. तर यामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारने सांगितलेली आहे. आता कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार, तर बघा, तुम्हाला 1 फेब्रुवारी 2026 पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाचं वितरण हे सरकार सुरू करणार आहे. आता बघा, इथे 3 टप्प्यातील तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. टेन्शन, चिंता, काळजी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की तुम्ही जर का शेतकरी असाल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातील असो, दुसऱ्या टप्प्यातील असो किंवा तिसऱ्या टप्प्यातील असो, कितव्या टप्प्यातील तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. कारण की बघा, आता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण तर होणार आहे. मग ते कोणकोणते 12 जिल्हे निवडलेले आहे, या 12 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा म्हणजे पुढील हप्ता म्हणजेच 22 हप्त्याचं तुम्हाला 2,000 रुपये व
नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रच तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार, म्हणजे तुम्हाला एकत्र तब्बल 4000 रुपये मिळणार. आता या 12 जिल्ह्यांमध्ये जवळपास 155 तालुक्यांमध्ये आता या मेसेज इथं मोबाईलवरती तुमच्या खात्यावरती हे पैसे क्रेडिट होण्याचा येणार आहे. आता प्रशासनाकडून अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आली. राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले. आता 26 जानेवारीच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1 फेब्रुवारी 2026 पासून हा वाटप सुरू होणार आहे. चिंता काळजी करण्याची आवश्यकता पडू देऊ नका. कारण की बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल तर 100% तुम्हाला पैसे जमा होणार आहे, असे सरकारने आता सांगितलेली माहिती असणार आहे. मग ते कोणते आता 155 तालुके निवडण्यात आले आहे, त्या तालुक्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील आता महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण की बघा, तुमचं खातं तुम्हाला आताच चेक करायचं आहे. कारण की सरकारने सांगितलेले आहे 12 जिल्ह्यांमध्ये आता तुमच्या जिल्ह्यांचा इथं समावेश नसेल तर मग कितव्या टप्प्यातील तुम्हाला पैसे मिळणार, हा देखील महत्त्वाचा निर्णय असणार आहे आणि महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा मागचा जो काही 7वा हप्ता तुम्हाला सर्वात मिळाला, परंतु 8वा हप्ता हा 2026च्या नवीन वर्षामध्ये पहिल्यांदाच इथं सरकार या ठिकाणी देत आहे. तसेच PM किसानचा 22वा हप्ता नवीन वर्षामध्ये पहिल्यांदाच तुमच्या खात्यात इथं सरकार देत आहे. आता यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाची नवीन नियमावली आता या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्याचं काय म्हणजेच बघा, सरकारने पहिल्या सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देत होते पैसे, परंतु सरकारने इथं सरसकट हा शब्द काढून टाकला. म्हणजे बघा, या निवडल्यामध्ये आता तुम्ही पात्रतेमध्ये, निकषांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, असं सरकारने सांगितलेलं आहे. कारण की PM किसान योजनेच्या अंतर्गत भरपूरशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं. चुकीच्या माध्यमातून त्यांनी अर्ज केलेले होते आणि भरपूरशा नियमान आणि निकषांमध्ये आणि अटी शर्तींमध्ये ते बसत नव्हते. तर त्यांना आता कायमस्वरूपी इथं अपात्र केलेलं आहे. म्हणजे त्यांना आता कायमस्वरूपी हे वंचितच राहावं लागणार, असं सरकारने सांगितलेलं आहे. परंतु बघा, इथं 4 अटी ज्या आता 2026च्या नवीन वर्षांमध्ये ज्या लावण्यात आलेल्या आहे, त्यामध्ये जर का तुम्ही बसत नसाल तर कदाचित तुमच्या खात्यामध्ये पैसेच मिळणार नाही. आता ते कोणती अटी, पात्रता आणि निकषांमध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि पात्रतेची पूर्तता आपल्याला करावं लागणार आहे, तरच आपल्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. तर बघा, तुम्ही जर का चुकीच्या माध्यमातून अर्ज केला नसेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही फार्मर ID काढली नसेल तरी देखील तुम्हाला इथं वंचित राहावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं फार्मर ID काढावं हे अनिवार्य असणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी डायरेक्ट इथं बाद करण्यात येणार आहे, म्हणजे अपात्र करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन किंवा असेल तर तुम्हाला कदाचित आता इथं अपात्र करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जसं की पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्ही पात्र असणार, परंतु तुमच्याकडे जर आता पांढरं राशन कार्ड असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला आता इथं अपात्र करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही आता या नियमान आणि अटी शर्तींमध्ये बसणार नाही. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर करून ठेवा. या नियमांमध्ये आणि अटी शर्तींमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, आता भरपूरशा शेतकऱ्यांना जिल्ह्यांची यादीची जे काय आता समावेश सरकारने सांगितलेला आहे. बघा, जिल्ह्यांची यादी सांगतो. आता पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने निवडलेले आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्हे सांगतो: नांदेड, परभणी, नाशिक, नागपूर, बीड, पुणे, पालघर, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, रत्नागिरी, लातूर, रायगड, वर्धा, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने आता पैसे टाकण्याचा इथं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कारण की बघा, या जिल्ह्यातील जर का तुम्ही राहत असाल तर तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा निर्णय आणि आनंदाचा निर्णय असणार आहे. तर या जर तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणारच आहे. आता तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्याला हे तुमचं आधार कार्ड तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ शेती संदर्भातील सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.